नमस्कार, मी संदीप देसाई. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत गावखेड्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांना. गडचिरोली जिल्ह्यातल्या बहुचर्चित सुरजागड पहाडीवरील लोह खनिजाचं उत्खनन तात्पुरतं बंद करण्यात येणार असल्याचं पालकमंत्री अमरीश अत्राम यांनी जाहीर केलंय. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तात्पुरतं हे काम बंद करण्यात आलंय. बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा तालुक्यातल्या पोलीस पाटील संतोषराव सानप यांच्या घरी अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. यावेळी त्यांनी दागिन्यांची चोरी केली आहे. दरम्यान पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. ठाकरे या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याच्या कारणावरून बीडमधील संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. गाण्यातील एका दृश्यामुळे शिवशंभू प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्याचं सांगत संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली. धुळ्यातील जिल्हा कारागृहात बॉम्ब असल्याच्या अफवेनं प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. कारागृहात बॉम्ब असल्याचा कंट्रोल रूमला फोन आला. त्यानंतर तिथे तपासणी करण्यात आली, पण नंतर याबाबत कोणीतरी जाणीवपूर्वक खोडसाळपणा केल्याचं निदर्शनास आलं. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी पीटर कोंबरेरी यांच्या इंग्रजी भाषणाचा अनुवाद अनुपमा हिंगणे यांनी केला. यावेळी पवारांनी खास त्यांच्या शैलीत त्या मुलीचं कौतुक केलं. अत्यल्प पावसामुळे यंदा हतनूर धरणाच्या पाणीसाठ्यावर संकट आलंय. त्यामुळे धरणात 100% जलसाठा होऊ नये. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा बिकट स्थिती निर्माण झाली आहे. आगामी उन्हाळ्यामध्ये साठा टिकून ठेवण्यासाठी वितरणाच्या योग्य नियोजनावर भर दिला जातोय. पंढरपूरमध्ये नंदेश्वर तालुक्यामध्ये अंकुश कांबळे या शेतकऱ्यांना ऊसाला पाणी नाहीये. लवकरच लवकर ऊस घेऊन जाण्याची मागणी केलेली होती अधिकाऱ्यांकडे, पण त्याच्या ऊसाला तोड आली नसल्यानं त्यानं शेतकऱ्यांना चक्क मोफत ऊसाचं वाटप सुरू केलंय. अकोल्यातील शासकीय दूध डेअरीमधील दूध थंड करण्याच्या यंत्रामधून अमोनिया गॅसची गळती सुरू झाल्यानं खळबळ उडाली. ही अमोनिया गॅस गळती थांबवण्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत आहे. दूध डेअरीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अमोनिया गॅसची दुर्गंधी पसरली. अमरावती इथल्या बडनेरा मार्गावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं विदर्भ प्रांत प्रवासी कार्यालय कार्यकर्ता शिबिर जे आहे ते 18 ते 20 जानेवारी या काळामध्ये पार पडणार आहे. यामध्ये 5000 कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तसंच पूर्ण वेळ शिबिर स्थळी सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा मुक्कामी राहणार आहेत. खामगाव इथले सामाजिक कार्यकर्ते सूरज अग्रवाल आणि कुटुंबियांनी त्यांच्या अक्षदा या मुलीचा वाढदिवस दिव्यांग मुलांना खामगावमध्ये श्रीहरी लॉनमध्ये शाही भोजन देऊन त्यांच्यासोबत केक कापून साजरा करत अनोखी सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी शिक्षकांचं आणि मुलांचं स्वागत फुलं देऊन करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यातल्या गोजेगावमध्ये एका अनोखी मैत्री झाली आणि ही मैत्री माणसांमधील नाही तर प्राण्यांची आहे. गोजेगावमध्ये बैलाची आणि कुत्र्याची अनोखी मैत्री आहे. हे मित्र रोज सकाळी भेटतात. कुत्र्याला थंडी वाजत असले तर दुसरा मित्र बैल त्याला चाटून त्याची थंडी पळवतो. भुसावळ तालुक्यातल्या हतनूर इथं चरण्यासाठी गेलेल्या गुरांच्या कळपाने अतिप्रमाणामध्ये केळीचं खोड खाल्ली आहेत आणि त्यामुळे 65 जनावरांना विषबाधा झाली आहे. मध्यरात्री 9 जनावरं दगावली असून उर्वरित 56 जनावरांवर वेळीच उपचार झाल्याने त्यांना वाचवण्यात यश आलंय. उजनी धरणाच्या जलाशयावर देशातील सर्वात मोठा तलंता सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. यासाठी महावितरणकडून निविदा प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. मात्र स्थानिक मच्छीमारांनी त्याला विरोध केला. अहमदनगर बीड परळी या रेल्वे मार्गाच्या कामांची पाहणी राज्याच्या ग्रामविकास मंत्री बीड आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. माझ्याच कार्यकाळात रेल्वे बीडपर्यंत यायला मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं. नाशिक औरंगाबाद मार्गावर मनमाड ते लासलगाव दरम्यान 24 किलोमीटरपर्यंत रस्ता अत्यंत खराब झाला. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले असल्यानं वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय, पण प्रशासनाचं मात्र नेहमीप्रमाणे दुर्लक्ष झालं. चंद्रपूरमधील रमाबाई नगर इथं 2 भावांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. सोनू साव आणि गुड्डू साव असं या 2 भावांची नावं आहेत. हत्येमागील कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. लातूरमध्ये खड्डा गाव रोड या भागामध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय आकाश साठे या तरुणाचा खून झालेला आहे. शेतीवरून कुटुंबातील चुलते आणि चुलत भावासोबत अनेक वर्षांपासून वाद सुरू होता आणि या वादातूनच रात्री आकाशला एकटं गाठून चुलते आणि चुलत भावांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यामध्ये जखमी होऊन त्याचा मृत्यू झालाय. 5 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.
पंढरपूर तालुक्यातील कोर्टी इथं पोलीस पाटील श्री अनिल दगडे यांच्या पत्नी सौ प्रियांका दगडे यांनी आत्महत्या केली। सासरच्यांचा जाच सहन न झाल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप माहेरच्याने केलाय। प्रियांका दगडेंनी विष पिऊन आत्महत्या केली। परभणी जिल्ह्यामध्ये रिसोड जिंतूर या एसटी बसला येलदरी धरणाजवळ अपघात झाला। 20 ते 22 प्रवासी जखमी झाले आहेत। बस येलदरी धरणाच्या जवळ आली असता गाडीचे ब्रेक फेल झाले असं लक्षात आलं आणि त्यात समोरचा रस्ता उतरता असल्यानं ड्रायव्हरचा बसवरचा ताबा सुटला। राज्य पातळीवर काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावरून खेचाखेची सुरू आहे। असं असलं तरी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, तर यावेळी लोकसभेच्या इच्छुक 8 जणांनी मुलाखती दिल्या। रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार इथं होणारा ऑइल रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होत असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे आणि रत्नागिरीवासियांनी हद्दपार केलेला हा प्रकल्प रायगडमध्ये होऊ देणार नाही असा सूर रायगडवासियांनी घेतलाय। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या। जिल्ह्याच्या प्रभारी डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या लोकसभा पार्लमेंटरी समितीची बैठक झाली। यावेळी माजी मंत्री रोहिदास पाटील हे लोकसभेसाठी काँग्रेसचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत। गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यामध्ये अपघातानं 4 जणांचा मृत्यू झालाय। त्याविरोधात गुरुपल्ली गावच्या संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन पुकारलं। विठू माऊलीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी दर्शन शुल्क आकारण्यास वारकरी संत मंडळींचा विरोध आहे। ऑनलाईन नोंदणी दर्शनाला 100 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा विठ्ठल रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीचे प्रवक्ते हबप रामकृष्ण महाराज वीर यांनी दिलाय। यात्रेत होणाऱ्या भंडाऱ्यात फक्त प्रसादात 201 क्विंटल भाज्यांचा महाप्रसाद बनवून भाविकांना वाटण्यात आला असं सांगितल्यास कुणाचाही विश्वास बसणार नाही। मात्र हिंगोली जिल्ह्यातल्या शिरडाहून शहापूरमध्ये सारंग स्वामी मठ संस्थांतर्फे दरवर्षी अशा प्रकारे महाप्रसाद बनवून तो भाविकांना वाटण्यात येतो। वर्धा शहरातील शास्त्री चौकात मोठमोठ्या इमारती पडीक आहेत। या इमारतींचा ताबा असामाजिक तत्वांनी घेतलाय, तर काही गाळ्यामध्ये पाणी साचून असल्यानं घाण पसरली। या प्रकरणाकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करतंय। लातूर युवा दिनाच्या निमित्तानं लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या किल्लारीमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। ग्रामीण रुग्णालय आणि शिवाजी विद्यालय यांनी यासाठी पुढाकार घेतला। लोकांमध्ये एड्सबाबत जनजागृती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात रॅली काढली। वर्धा जिल्हा परिषदेच्या विशेष सभेमध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्ष कांचन नांदुरकर यांचे पती बाळा नांदुरकर यांनी विशेष सभेमध्ये अचानक प्रवेश करून राडा घातला। यावेळी बाळा नांदुरकर यांनी अध्यक्ष नितीन मडावी, सीईओ अजय गुल्हारे यांना शिवीगाळ केली। भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या जवळ असलेल्या विद्युत डीपीमुळे काही इजा होऊ नये याची दखल घेतली आहे। बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवदास पवार यांनी महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून विद्युत डीपीला संरक्षक कठडे बांधण्याची मागणी केली आहे। भुसावळमध्ये स्थानिक लेखा कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांच्या निषेधार्थ संयुक्त संघर्ष समिती आयुध निर्माणीच्या वतीनं सलग 4थ्या दिवशी साखळी उपोषण करण्यात येत आहे। सांगलीमध्ये गेली अनेक वर्ष न्यायप्रविष्ट असणाऱ्या विश्रामबाग ते आलदार चौक मार्गावरील दुकानांचं अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण पथकानं हटवलंय। महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील आणि अतिक्रमण अधिकारी दिलीप घोरपडे यांच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली। त्यामुळे आता 80 फुटी रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झालाय। भंडारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत अखिल भारतीय किसान मजदूर संघाचे अध्यक्ष नाना पटोले आक्रमक झाले। जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असतानाच हॉलबाहेर त्यांनी नारेबाजी केली। जोपर्यंत शेतकऱ्यांना धान खरेदीची हमी आणि 16 तास वीज मिळत नाही तोपर्यंत पालकमंत्री बावनकुळे यांना बाहेर जाऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला। यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब इथल्या इंदिरा चौकात असलेला जयस्तंभ बांधकाम विभागानं मशीनच्या सहाय्यानं हटवला। जयस्तंभ बंगला असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला असून याबाबत नगरपंचायत आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली। यवतमाळच्या वणी तालुक्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा म्हणून व्यापाऱ्यांनी GMR नावाची सोयाबीन तेल कंपनी सुरू केली होती। मात्र ही कंपनी कालांतराने बंद पडली। ही बंद कंपनी पाहून चोरट्यांनी लाखो रुपयांच्या किमतींचा ऐवज लंपास केलाय। पाटणबोरी जवळच्या पिंपळकुटी इथल्या आरटीओ चेकपोस्टच्या बॅरिगेट्सला उडवून एका ट्रकने पळ काढलाय। पळ काढणाऱ्या ट्रकचा पोलीस आणि आरटीओचे अधिकारी पाठलाग करत असल्याचं लक्षात आल्यावर ट्रक चालकानं तेलंगणातील सिंतागोंदी गावाजवळ ट्रक उभा करून तिथून तो पसार झाला।
सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या महात्मा फुले महामंडळाच्या बंद पडलेल्या सर्व योजना लवकरच सुरू करणार असल्याचं सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी जाहीर केलंय। सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं 297 लाभार्थींना विविध वस्तू आणि प्रमाणपत्रांचं वितरण अमरावतीमध्ये करण्यात आलं। सेवाकर नोटिसांच्या विरोधात सांगलीमध्ये आंदोलन तीव्र करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिलाय। सेवाकर नोटिसांच्या विरोधामध्ये गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, मात्र अद्यापही शासनाकडून व्यापाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली गेली नसल्यानं व्यापारी आक्रमक झाले। वर्धा रेल्वे स्टेशनचा विकास करण्याची योजना सरकारनं आखली असून वर्धा रेल्वे स्टेशन सर्व सुविधांनी हायटेक असणार आहे आणि त्यासाठी 7 करोड खर्च करण्यात येणार आहे। यासोबतच वर्ध्याला महात्मा गांधी यांचं नाव देण्यात यावं यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। माजलगावातील छत्र बोरगाव इथं भगर खाल्ल्यानं 17 जणांना विषबाधा झाल्याचं समोर आलंय। त्यांना पाथरीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। दरम्यान एका रुग्णाला परभणीतही हलवण्यात आले। पुत्रदा एकादशी निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाकरता हजारो भाविक पंढरपुरात आले होते, पण यावेळी काही व्हीआयपी लोकांना थेट मंदिरापर्यंत गाडी सोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला, त्यामुळे नागरिक संतप्त झाले होते। दरम्यान पोलिसांनी नियम धाब्यावर बसवल्याचं समोर आलंय। पंढरपूर इथं इस्कॉनच्या वतीनं भगवान जगन्नाथ रथयात्रा महोत्सव संपन्न झाला। पंढरपूर इथं त्यांच्या वतीनं भगवान जगन्नाथ रथयात्राचं आयोजन करण्यात आलं होतं। या यात्रेमध्ये अनेक भाविकांनी आपला सहभाग नोंदवला। पंढरपूरच्या कोर्टी इथल्या न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आयोजित स्वरतरंग 2चं उद्घाटन जे आहे ते अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मान्यवरांचं ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत करण्यात आलं। सोलापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न झाला। मराठा क्रांती मोर्चामध्ये बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या मातोश्री मीराबाई, वडील दत्तात्रय आणि भाऊ अविनाश शिंदे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला दही दुधाचा अभिषेक करण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली शहरामध्ये पहिल्यांदा स्टार सर्कस आलेली आहे। या सर्कसचा तंबू ठोकण्याचं काम जोरात सुरू आहे। दापोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच ही सर्कस आली असून यामध्ये 150 कलाकार आहेत। दापोली शहरातील आझाद मैदानावर या सर्कसच्या तंबूचं आयोजन करण्यात आलं। पुण्यामध्ये सुरू असलेल्या खेलो इंडियामध्ये खो खोमध्ये 17 आणि 21 वर्षांखालील मुले आणि मुलींनी 4ही विभागामध्ये सुवर्ण पदक पटकावलं। विजेत्या संघांना प्रत्येकी 1 लाख तर उपविजेत्या संघाला 50,000चं बक्षीस मिळणार आहे। यासोबतच प्रत्येक खेळाडूलाही बक्षीस रूपामध्ये रोख रक्कम दिली जाणार आहे। भारतीय लष्कर दिनाच्या निमित्तानं यवतमाळच्या एलिमेंट्स मल्टीप्लेक्सच्या वतीनं देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला लष्करातील अधिकारी सैनिकांचा सत्कार करण्यात आला, तसंच शहीदांना मानवंदना देण्यात आली। भारतीय सैन्य दलाच्या गौरवार्थ साजरा करण्यात येणाऱ्या आर्मी डेच्या निमित्तानं परभणीच्या पृथ्वीराज देशमुख मुलींच्या सैनिकी शाळेत चित्तथरारक कवायती आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्त ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या चित्तथरारक कसरती करून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची सुंदर कलाकृती एका क्विल्टवर म्हणजेच गोधडीवर साकारण्यात आली आहे। तब्बल 20,888 कापडी तुकडे, 288 रंगछटा आणि तब्बल 19 बाय 8 फुटांचा थक्क करणारा राज्याभिषेक सोहळा सांगलीच्या महिला आर्किटेक्ट श्रुती दांडेकर यांनी साकारलाय। बघूया। गोधडी आपल्या आजीची, आईची ऊब देणारी, माया देणारी ही गोधडी आपल्या प्रत्येकाच्या मनात असते। या गोधडीची वेगवेगळी रूपं आतापर्यंत आपण पाहिली असतील। आता ही गोधडी पण पहा। मराठी मनाचा मानबिंदू असणारा शिवराज्याभिषेक सोहळा या गोधडीवर चितारला गेलाय, म्हणजे शिवालय। सांगलीच्या श्रुती दांडेकर गेल्या काही वर्षांपासून गोधडीला नव्या रूपात जगासमोर आणतायत। क्विल्ट हे त्याचंच एक रूप। तब्बल 20,888 कपड्यांचे तुकडे शिवून ही 19 बाय 8 फुटांची गोधडी साकारण्यात आली आहे। तर यामध्ये 288 रंगांच्या छटांचा वापर करण्यात आलाय। हे पेंटिंग करावं क्विल्टच्या माध्यमात आणि एक शिवाजी महाराजांची जी महती आहे ती विदेशात एस्पेशली, देशात तर आहेच पण विदेशात एस्पेशली आपल्या कलेच्या माध्यमातून न्यावी ही एक इच्छा होती। आणि सर्वात पहिलं चॅलेंज होतं ते एवढ्या रंगाची कापडं मिळवणं। त्यामुळे दिसेल तिथनं कापडं कलेक्ट करत होते मी, की कुठल्याही मार्केटमध्ये गेले तरी मी 1 तरी मीटर कापड घेऊन आलेली आहे। लिटरली चेन्नईहून मी एकदा येताना जवळपास 93 मीटर कापड घेऊन आले। दुबईला गेले तरी 1 बॅग भरून कापडं घेऊन आले होते मी।
US काही मागवली, काही लोकल अगदी सांगलीच्या बाजारपेठेतनं सुद्धा घेतली. सो त्यात असलेली कापडं ही अक्षरशः कुठूनही आलेली आहेत. म्हणजे मला सुद्धा आता आठवणार नाही. काही रंग नाही मिळाले तर ते मी स्वतः डाय केलं कापड. या क्विल्टमध्ये अगदी 3 मिलीमीटर इतक्या लहान कपड्याच्या तुकड्याचाही समावेश आहे. ही गोधडी साकारण्यासाठी श्रुती दांडेकर यांना तब्बल 10 महिने 807 तासांचा कालावधी लागलाय. याकरता ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ बाबासाहेब पुरंदरे यांचं मार्गदर्शनही घेण्यात आलंय आणि पुण्याच्या मनीषा अय्यर यांच्या स्टुडिओ बानीमध्ये याचं संपूर्ण शिवणकाम करण्यात आलंय. आता ही गोधडी 25 ते 27 जानेवारी दरम्यान चेन्नई इथं होणाऱ्या इंडिया क्विल्ट फेस्टिवलमध्ये सहभागी होणार आहे. त्याआधी सांगलीच्या आभाळमाया फाउंडेशननं ही कलाकृती सांगलीकरांना पाहण्याकरता उपलब्ध करून दिली आहे. 20 फूट बाय 10 फूट या मोठ्या आकाराचं क्विल्ट हा विषय असा आहे, आपण ज्याला गोधडी म्हणतो. हे क्विल्ट 20,888 तुकड्यांमधलं 288 रंगामध्ये आणि 708 तास काम करून सांगलीच्या आर्किटेक्ट श्रुती दांडेकर यांनी हे पूर्ण केलेलं आहे. चेन्नईला 19 तारखेपासून वर्ल्ड क्विल्ट एक्झिबिशन आहे आणि या एक्झिबिशनमध्ये याचं पुन्हा सादरीकरण होणार आहे. एकेकाळी घरोघरी गोधड्या शिवल्या जायच्या. अस्तंगत होत चाललेल्या या कलेला थोडंसं जिवंत ठेवण्याची धडपड श्रुती दांडेकर करतायत. त्यासाठी त्या पुणे, मुंबई, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद या ठिकाणी वर्कशॉप घेत आहेत. आता ही कला त्या अमेरिकेतही शिकवणार आहे. फेब्रुवारीमध्ये त्यासाठीचं प्रशिक्षण द्यायला त्या अमेरिकेला जाणार आहे. आजीची गोधडी साता समुद्रापार नेणाऱ्या श्रुती दांडेकर यांना न्यूज 18 लोकमत कडून शुभेच्छा. आसिफ मुरसलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सांगली. पाळीव प्राणी म्हटलं की एक वेगळा जिव्हाळा पाहायला मिळतो. हा जिव्हाळा आणि निरपेक्ष प्रेम पाहायला मिळालं खेड जवळच्या भोसते या गावामध्ये. नेमका आहे तरी कोण हा पाहुणा जो गेली 3 वर्ष अंगणभर बागडतोय? बघूयात एक रिपोर्ट. गेल्या 3 वर्षांपासून हा मिठ्ठू सांगलेंच्या खांद्यावर असा मिरवतोय. पिंजरा नाही की काही नाही, घरभर बागडत राहणं इतकंच याचं काम. त्याचं झालं असं की कावळ्यांच्या हल्ल्यात हा मिठ्ठू 3 वर्षांपूर्वी जखमी झाला. सांगलेंनी त्याच्यावर उपचार करून त्याला आश्रय दिला आणि याचीच परतफेड म्हणून की काय, हा गेली 3 वर्ष सांगलेंच्याच घरात मिठ्ठू मिठ्ठू करतोय. कावल्याने त्याला पकडलं ते पकडून त्याला बाहेर घ्यायला घरात सोडून त्याला बाहेर सोडायला लागलं आणि तुमची दोस्ती झाली. काय कसं वागतो हा तुमच्याशी? कसं एकदम घरगुती सर्व. मुला बिलाला काय हात लावून देत नाही. मी कुठं झोपलो तरी ते गोळे देणार माझ्याजवळ जास्त असते आणि एक मुलगी आहे तिच्याजवळ असतो बारकी. सांगलेंना सकाळी कामावर जायच्या वेळी मिठ्ठू सोडायला जातो. अंगणभर बागडतो, त्यामुळे अख्ख्या गावाला या मिठ्ठूचा लळा लागलाय. आपण जसे त्यांना हे करू तसे आहे ना. बकऱ्या पण आहेत, ते पण बराबर गाडी आले की आवाज देणार. एखाद्यावर केलेल्या उपकारांची जाणीव माणसं ठेवत नसली तरी पशुप्राणी मात्र ते तंतोतंत पाळतायत. म्हणूनच मिठ्ठूनं या सांगलेंच्या मनात नव्हे तर घरातच हक्काचं स्थान निर्माण केलंय. स्वप्नील घागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, चिपळूण.